नमस्कार, मी आहे प्रतिमा. आपण ऑर्डर उचलू. बघा, मला ऑर्डर आलेली आहे आलू पराठा आणि पुरी सब्जी. चेंज टायमिंग करू आपण. कसं चेंज टाईम करतात मला दाखवते. टायमिंग चेंज झालेला नाही आहे. परत वाजला फोन बघा. आता हे उचलते मी, टायमिंग चेंज होईल. जरा 36 मिनटं. चला आता आपण ऑर्डर करायला घेऊ. पुऱ्या केल्या मी. तेल तापले का चेक करते बरं का. माझे आलू पराठे झालेले आहेत. इथं पॅकिंगची तयारी चालू आहे. कांदा वगैरे ही भाजी केलेली आहे मी. व्हिडिओ कट झाला बरं का माझ्याकडून. भाजी, टोमॅटो सॉस, पराठ्यासोबत दही, हे सगळं द्यावं लागते बरं का. कशा पुऱ्या टम्म फुगतायत बघा. व्यवस्थित काळजीने द्यायचं बरं का सगळं. आपण घरी किती मस्त खातो गरम गरम. या व्यवस्थित स्वच्छ पाणी वापरतो सगळ्या गोष्टीला. तसंच कस्टमरला पण द्यायचं. अजिबात गडबड करायचं नाही आणि टायमिंगचा विचार करायचा नाही. 5-10 मिनटं इकडं तिकडं झाले तरी चालतात, पण शक्यतो प्रयत्न तेवढं टायमिंगमध्ये द्यायचं बरं का. हे प्रत्येकाचं नियोजन असते. ऑर्डर केल्यावर आपण इतक्या वेळेत आपल्याला ऑर्डर मिळेल, मग आपण खाऊ वगैरे, मग पुढचं प्लॅनिंग करू. त्याच्यामुळे 5-10 मिनटं काही नाही, पण काळजी घ्यायची ऑर्डर करताना. आणि शक्यतो तेवढं गरम गरम आणि व्यवस्थित टेस्टी, मीठ वगैरे व्यवस्थित टाकायचं. ह्या झाल्यात माझ्या 5 पुऱ्या. आता ही शेवटची पुरी आहे. संपल्या पुऱ्या. एवढी पुरी झाली की गॅस बंद करू. हां, आणि तुम्हाला पाहिजे असेल ना माझ्याकडून असे गरम गरम जेवण वगैरे, तर तुम्ही मला ऑर्डरही करू शकता स्विगीवर. स्विगीचं माझं ID आहे नंदिनी फूड म्हणून. क्लाउड किचन आहे माझं. मी घरूनच करते. माझं छोटंसं बाळ आहे. बाळालाही बघणं होतं आणि माझं थोडंफार माझ्या मिस्टरांना हातभारी होतो. आज माझी मुलगी घरी म्हणून ती मला मदत करत आहे. शाळेत जाते ती, 8वीला आहे. तुमच्याही मुली तुम्हाला अशीच मदत करता का? हे आलू पराठा, ही पुरी, ही भाजी आणि हे आपला आहे कांदा लिंबू टोमॅटो सॉस. ऑर्डर झालेली आहे तयार. चला घेऊन जाऊ. माझी मुलगी जात आहे. खाली रायडर आलेले आहेत, उभे आहेत, वाट पाहत आहे. चला पटकन ऑर्डर देऊ, म्हणजे कसं आहे कस्टमरला लवकर भेटली तर तिला पटकन खातील. गरम गरम एन्जॉय घेतील जेवणाचा. पुरी भाजी आणि पराठे मी चाललेले घेऊन, म्हणजे माझी मुलगी. बाय बाय.